एखादा जीवात्मा मेल्यानंतर कुठे गेला? नरकात गेला की स्वर्गात गेला? कसं जाणायचं? तसं तर मेल्यानंतर जो फोटो लावतात त्याच्यावर तर लिहिलं असतं स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी. पण तिथं जर शोधायला गेलं तर तिथं सापडणारच नाही ते. बरेचसे तर नरकवासीच असतात, लिहित नाही पण असतात नरकवासी. कसं समजायचं की ते स्वर्गवासी आहे, नरकवासी आहे, कैलासवासी आहे की वैकुंठवासी आहे? सात्वे निमाल्या सात्विक ते पावती स्वर्गलोक, रजोगुण निमाल्या देख त्या मनुष्यलोक मानवा. ज्याच्यामध्ये सत्वगुण असेल ते मेल्यानंतर स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, महरलोक, ब्रह्मलोकात जातात. रजोगुण असेल तर या मनुष्य लोकामध्येच, मानव लोकामध्येच त्याचा जन्म होतो. आणि तमोगुण असेल तर अंती वाढोनी तमाधिक्य तमोगुणी निमाल्या देख ते भोगेती महानरक दुःखदायक दारुण. आपण म्हणा तमोगुणी नरकाला जातात. मग जे नरकाला जातात ज्यांच्यामध्ये तमोगुण आहे, अशा तमोगुणींचं लक्षण काय तेही त्या माऊलीनं सांगितलं. लक्षपूर्वक ऐकायचे. ज्याच्यामध्ये असेल तो नरकाला जाणार आहे. आपल्यामध्ये असेल तर आपल्यालाही नरकाला जावं लागेल. त्याच्यासाठी नरकाला जायचं नसेल तर आपल्यामध्ये नरकाला नेणारा जो तमोगुण त्याचे जर लक्षण असेल तर मृत्यूच्या पूर्वी सोडून द्या. तमोगुणी जो आहे तर त्याचे लक्षण काय? ते माऊली सांगते. वेदे नवते वेदासी न मानी नवर्ते वेदासी न मानी नवर्ते वेदासी न मानी श्रेष्ठ अभेरोनी वर्ततसे दुर्जनासी नरकयोनि जन्म या दुर्जनासी नरकयोनि जन्म तया दुर्जनासी नरकयोनि जन्म या दुर्जनासी नरकयोनि जन्म मानवा अधम तमोगुणी मानवा अधम तमोगुणी मानवा अधम तमोगुणी. तमोगुणी व्यक्तीचं लक्षण काय? विधिहीन वर्ते वेदासी न मानी श्रेष्ठ अभेरुणी वर्ततसे तया दुर्जनासी नरकयोनी जन्म मानावा अधम तमोगुणी. कोणता? वेद विधीला मानत नाही. विधिहीन वर्ते जे शास्त्र मर्यादा आहे
धर्म मर्यादा आहे, वेद मर्यादा आहे, तिला मानतच नाही. बरं नाही वेद विधी, वेदाला मानलं, कमीत कमी आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे, वयानं ज्ञानानं जे मोठे आहे, संत असेल, सद्गुरू असेल, आईवडील असेल, किंवा जेही कोणी ज्ञानी सत्पुरुष असेल, त्यांनी किती समजून सांगितलं, त्यांचं ऐकतच नाही. विधीही न वर्ते वेदासी न माने, श्रेष्ठ अवेरुनी वर्तत असे. त्यांचा अपमान, त्यांचा तिरस्कार. मला सर्व काही कळतं, तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. तया दुर्जनासी नरक योनी जन्म, मानावा अधम तमोगुणी. अजून काय लक्षण आहे तमोगुणीचे, जो नरकाला जातो? तर ती माऊली सांगते, अखाद्य भक्षण अचोच चोषण, अखाद्य भक्षण अचोच चोषण, अखाद्य भक्षण अचोच चोषण, अखाद्य भक्षण अचोच चोषण, अपेयाचे पान सुखे जया, अपेयाचे पान सुखे जया, अपेयाचे पान सुखे जया. बहिणी म्हणे ऐसा जाणत मोगुनी, 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 पडेल पतनी हीनयाती, पडेल पतनी हीनयाती, पडेल पतनी हीनयाती. तमोगुणी जीवाचे लक्षण चालू आहे. तम म्हणजे काय? नरकाची किंवा सात्वे निमाल्या सात्विक, ते पावती स्वर्गलोक. रजोगुण निमाल्या देख, त्या मनुष्यलोक मानवा. अंती वारुणी तमा देख, तमोगुणी निमाल्या देख, ते भोगिती महानरक दुःखदायक दारुण. जे नरकाला जातात, नंतर पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला जातात. त्यांचे लक्षण चालू आहे. ज्यांच्यामध्ये असेल त्यांची संगती करणं चांगलं नाही. आपल्यामध्ये असेल तर आपण सोडून द्या. काय लक्षण आहे तमोगुणीचे? अखाद्य भक्षण, अचोच चोषण, आपेयाचे पान सुखे जया, बहिणी म्हणे ऐसा जाना तमोगुणी, पडेल पत्तनी हिनियाती. हिनियाती कोणती? स्वान शुक्रादी, डुक्कर, कुत्रेवादी, विष्टेतले, शेणातले किडे आदी. बहिणी म्हणे ऐसा जाना तमोगुणी, पडेल पत्नी हिनियाती. हिनियातीला जाईल. कोणता? अखाद्य भक्षण, जे खाऊ नये ते खातो. काय खाऊ नये? आलं लक्ष सर्वांच्या? नाही.
सागोती. सागोती म्हणजे 6 जणांना पापामध्ये जी गुतवते तिला म्हणतात सागोती. 6 जणांना, एकाला नाही, 6 जणांना नरकाला नेते, तिला म्हणतात सागोती. 6 जण. कोणते कोणते? अनुमोदन देणाऱ्याचा पहिला नंबर आहे. काय होतं मारल्यानं, काय होतं शिजवल्यानं, काय होतं वाढल्यानं. अनुमोदन देणाऱ्याचा पहिला. जसं एखादं दुष्कर्म ज्यानं रचलं असेल मुख्य आरोपी, त्याला समजलं जातं. अनुमोदन देणाऱ्याचं काय होतं मारल्यानं? आपले करंगडे कापून बघा दर्शक, म्हणजे समजा आपल्याला कापल्यानं काय होतं. अनुमोदन देणाऱ्याचा पहिला नंबर आहे. मारण्याचा दुसरा, घरी आणणाऱ्याचा तिसरा. 3 झाले, अजून 3 राहिले. ऐकायचे? ऐकूनच घ्या. शिजवणारा किंवा शिजवणारी, वाढणारा किंवा वाढणारी, खाणारा किंवा खाणारी, या 6 जणांना पापामध्ये जी गुंतवती तिला म्हणतात सागोती. काही काही बाया म्हणतात, बाई मी काहीच करत नाही, नुसतं बनवून देते. नुसतं बनवलं तरी एक वाटा आहेच आपला, जावंच लागेल, भोगावंच लागेल. आता असं ऐकल्यानंतर काही काही मावल्या म्हणतात, बाबाजी आम्हालाही कळतं. जशी एखाद्या सुनेची हत्या झाली, कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच त्याची शिक्षा होते. आपल्याला थोडंसं लागलं तर आपल्या जीवाला किती दुःख होतं हे आम्हालाही कळतं. परंतु काय करावं? आमची इच्छा नाही, पण आमचे काय म्हणतात त्यांना, पतिदेव कायचे, पतिदेव कायचे, काही कायचे राक्षसच असतात जवळजवळ. त्यांना खाल्ल्याशिवाय तर पिल्याशिवाय होतच नाही. त्या सद्गुणी मावल्या म्हणतात की आम्ही जर नाही बनवलं, नाही शिजवलं तर मारतात. मग काय करायचं? मारतात तर मार खाऊन घ्यायचा. कारण या ठिकाणी आपल्याला कोणी सोडवलंय, आणि नाही समजा सोडवला कोणी आलं असतात काही काही, ते म्हणतात तू नाही खा, तिने मावली बनवत शिजवत नाही खात, तिला नाही आवडत, तू तिला काय जबरदस्ती करतो, जा कुठे करते तू. सोडवलंय. नाही सोडवलं तर पतीचा मार सहन केला जाईल, परंतु तिथं मारिती, तोडीती, झोडीती यमाचे किंकर बहुसा. तिल तिल करे देहके खंड, असुर भिडावे दुष्ट प्रचंड. सिंधू निरते प्यास न जाय, तो बिन एक बूंद लहाय. तिथं तोने सहन केला झाला. सांगायचं तात्पर्य, अखाद्य भक्षण, अचोच चोषण, जे चोकू नये. बरेचसे बस दिवसभर बस चोकायचं आणि थुकतच राहतात. काही काही तर आपल्या गालामध्ये कोंबून घेतात आणि थुकतच राहतात. काही दिवसानं तिथं कॅन्सर होतं. येणाऱ्या मुला मुलींना कॅन्सर होतो, काहींना गर्भपेशीचा कॅन्सर होतो. बऱ्याच जणांना कॅन्सर झाला आणि बरेच जण म्हणतात की आम्ही तर कधी तंबाखूचं सेवन केलं नाही तरी आम्हाला कॅन्सर झाला. मग डॉक्टर शास्त्रज्ञ जे सांगतात की तंबाखूच्या
सेवनानं कॅन्सर होतो. आम्ही तर कधी सेवनच केलं नाही, भले आपण नाही केलं असेल त्या व्यसनाचं सेवन. आपल्या आईवडिल्यापैकी कोणी किंवा आजोबाजींनी किंवा पणजोबांनी किंवा पणजोबांच्या पणजोबांनी आनुवंशिक धर्माप्रमाणे तो रोग येतो, कॅन्सर आदी होतो किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते. बरेचसे म्हणतात याला पुष्कळ डॉक्टरांना सांगितलं परंतु गुणच येत नाही. पुष्कळ डॉक्टरांना दाखवलं, पुष्कळ त्यांचे औषध घेतले पण त्याला गुणच येत नाही. कुठून येणार आहे? त्याची रोगप्रतिकारक शक्ती तर आपण आपल्या व्यसनानं कमी करून टाकली. आपण जे खातो पितो तेच गर्भस्थ बालकाला मिळत असतं. अचोचोषण आणि आपेयाचे पान सुके जया, जे पिऊ नये तो पितो. म्हणून जे पीत असेल त्यांनी सोडून द्या. हात जोडून विनंती आहे. पिणाऱ्यांनी सोडून दिलं. पिणं सोडून द्यायचं. पिणं म्हणजे जे दूध पितात त्यांची गोष्ट नाही चालली. आलं लक्षात सर्वांच्या, हुशार झाले सर्व. आता पहिल्या धारीची, दुसऱ्या धारीची, सरकार मान्य, बिना सरकार मान्य. का प्यायची नाही? आता काही म्हणतील का प्यायची नाही? त्याचं कारण संत तर समजून सांगतात परंतु भगवंतही समजून सांगतात. प्रत्यक्ष पाहे पाविरा, जो सावध घे मदिरा, तो होनी ठाके माजिरा तैची क्षणी. प्रत्यक्ष पाहे पाविरा, प्रत्यक्ष पा म्हणजे काही म्हणतील बरं झालं प्रत्यक्ष पा, तसं नाही. प्रत्यक्ष पिऊन पास नाही. जसं पिकावर ते जे औषधी द्रव्य फवारलं जातं त्याच्यामध्ये विष असतं. जीवजंतू तर छोटे छोटे मरतात, आपल्यासारखे मोठे जंतू मरून जातात. मोठे प्राणी, मनुष्य प्राणी मरतात. आता मरता की नाही मरता असं कोणी तिथं जाऊन म्हणत नाही की थोडंसं द्यावर एक चमचावर प्यायला. मरतो की नाही मरतो पाहू. दुसरे मरताना तो सावधान होऊन जातो. तसं प्रत्यक्ष पाहे पाविरा, साधू संतावरते भगवंतावरते विश्वास नसेल तर आपल्या डोळ्यानं बघा अवती भोवती. जो सावध घे मदिरा, तो होणे ठाके माजिरा तै चिक्षणे. पिण्याच्या पूर्वी असं वाटतं काय देव माणूस आहे त्याचं दर्शन घ्यावं, परंतु पिल्यानंतर तो होणे ठाके माजिरा तै चिक्षणे. असं नाही की आज पिला 1-2 महिन्यानंतर त्याला मात चढतो, नशा चढते. कठीण शब्द आहे, परंतु त्याच्यापेक्षा चांगला शब्द कोणता नाही. त्याच्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींनी तो वापरला. तो होणे ठाके माजिरा तै चिक्षणे. पिल्यानंतर, मद्य पिल्यानंतर, दारू पिल्यानंतर लोक म्हणतात की त्याला मात चढला. आणि मात चढला की त्याला आई, बहीण, पत्नी, मुलगी याच्यामधला काही भेद कळत नाही. आमच्याकडे बरेचसे फोन येतात, बाबाजी यांना काहीतरी सांगा, यांच्याकडून काहीतरी एखादं अनुष्ठान करा. कदरून गेले सर्व. रात्री पिल्यानंतर सासरा असं करतो, दीर असा करतो. स्टेजवर तर सांगणं योग्य नाही आहे. काय काय करतो ते. हे असं का होतं की पिल्यानंतर त्याला आई, बहीण, पत्नी, मुलगी याच्यामधला काही भेद कळत नाही. तो होणे ठाके माजिरा तैची क्षणी. संत एवढा आक्रोश करून का सांगतात? आपण व्यसन सोडल्यानंतर काही त्यांचा फायदा होणाऱ्यास थोडंच.
आणि ज्यांनी सोडलं, भाऊ असेल, मुलगा असेल, पती असेल, त्या घरामध्ये अगदी आनंद व्हायला लागला. आणि जिथंही आहे तिथं नरकापेक्षाही अत्यंत दुःख आहे. तो होणे ठाके माजरा तैची क्षणी. एक बातमी आली होती वर्तमानपत्रामध्ये. खरं म्हणजे सांगावं की नाही सांगावं, स्टेजवर ते सांगावं की नाही सांगावं, थोडंसं अशी मर्यादा येते थोडीशी. तरी परंतु त्याच्यापासून काही बोध घेण्यासाठी असं वाटतं की सांगावं. सांगितल्यानंतर आपल्याला चांगलं वाटणार नाही, आमची खात्री आहे. तरी देखील सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. बातमी ही होती की एक आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि म्हटले की साहेब तुम्ही काही करा, परंतु आजच्या आज माझ्या मुलाला तुम्ही धरून आणा, जेलमध्ये टाका, जेलमध्ये टाका, त्याला सोडूच नका. त्या पोलिसाला, त्या फौजदाराला देखील मोठं आश्चर्य वाटलं, कारण आतापर्यंत अशी तक्रार घेऊन कोणी माता त्यांच्याकडे आलीच नव्हती. आतापर्यंत बऱ्याचशा तक्रारी याच आल्या होत्या की साहेब मुलगा तसा नाही हो, कोणीतरी सांगितलं असेल किंवा संगतीने तो बिघडला असेल, परंतु तसं बिघडण्यासारखं नाही, त्याला तुम्ही काही करा परंतु त्याला सोडून द्या. असे पुष्कळ माता आल्या. परंतु पहिली माता बघितली होती की ती म्हणत होते की माझा मुलगा आहे, त्याला तुम्ही जेलमध्ये टाका. न राहून त्या मातेला ज्यावेळेस विचारलं की असं झालं काय, त्यानं काय केलं, खाली मान घालून रडत रडत ती आई म्हटली की रात्री त्यानं माझ्यावर ते बलात्कार केला. ऐकून चांगलं वाटलं ना? नाही, वाटणार नाही, आम्हाला अगोदरच माहित होतं. ज्यावेळेस त्याला पकडून आणलं आणि विचारलं की अरे एवढं अधम कर्म तू कसं काय केलं, तो म्हटला मी पिला होतो, त्याच्यामुळं पिल्यानंतर मला काही कळालंच नाही, मी काय केलं मला कळालंच नाही. सांगायचं तात्पर्य, प्रत्यक्ष पाहे पाविरा, जो सावध घे मदिरा, तो होणे ठाके माजिरा तैची क्षणी. असा आपला मुलगा, आपला भाऊ, आपला सासरा, आपला दीर असं करू नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी हे सर्व सोडलं पाहिजे. अखाद्य भक्षण, अचोच चोषण, अपेयाचे पान सुखे जया, बहिणी म्हणे ऐसा जानो तमोगुणी, पडेल पत्नी ही नियाती. अशा ही नियातीला जाऊ नका. जो तमोगुणी आहे त्याचं लक्षण चालू आहे. तम म्हणजे काय? नरकाची केवळ. जाईन त्यावेळेस जाईन नरकाला, परंतु जिवंतपणे नरकाचं दुःख बघतो. कोणता? तमोगुणी. म्हणून आपल्यामध्ये तमोगुणाचे लक्षण तर नाही ना, याच्यासाठी सर्व विस्तारण चालू आहे. तमोगुणाचे लक्षण: नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव, वेदशास्त्र न लागे सर्व, तो तमोगुण. नावडे भक्ती, नावडे भाव, कुणावर ते श्रद्धा नाही, कुणावर ते भावना नाही. भगवंतावर ते, शास्त्रावर ते, सद्ग्रंथावर ते तर नाहीच नाही, संतावर ते नाही, सद्गुरूवर ते नाही, पण आपल्या स्वतःवर ते देखील
त्याची भावना राहत नाही. नावडे भक्ती, नावडे भाव, नावडे तीर्थ, नावडे देव. वेद शास्त्र लागे सर्व तो तमोगुण. स्नान संध्या नेमनसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे. अकर्तव्य करीतसे तो तमोगुण. स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. परंतु जो तमोगुणी आहे तो कधी करणार नाही, कारण त्याचा हा स्वभाव आहे. स्नान संध्या नेमनसे, स्नान नाही, संध्या नाही, कसल्या प्रकारचा नियम नाही. न खाण्याचा नियम, न पिण्याचा नियम, न झोपण्याचा नियम, न बोलण्याचा नियम, न वागण्याचा नियम. स्नान संध्या नेमनसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे. स्वधर्म जो आहे सर्व भ्रष्ट करून टाकतो. आणि अकर्तव्य करीतसे तो तमोगुण. जे करायचं ते बिलकुल करा, आणि जे नको करू म्हटलं, शास्त्रानं जे निषिद्ध मानलेलं आहे ते मात्र करत राहतो. ते खात राहतो, ते पित राहतो. जे ऐकू नये ते ऐकतो, पाहू नये ते पाहतो, बोलू नये ते बोलतो. अकर्तव्य करीतसे तो तमोगुण. देवाची जो निंदा करी, जो आशाबद्ध अघोरी, जो संत संग न करी तो तमोगुण. तमोगुणाचे लक्षण चालू आहे, लक्षपूर्वक ऐकायचे. देवाची जो निंदा करी, ज्या देवानं सर्व काही दिलं, सर्व म्हणजे जन्माला येण्याच्या पूर्वी आपल्या दुधाची व्यवस्था त्या ईश्वरानं करून ठेवली. पाहू जाता एक देव त्याने निर्मिले सर्व. अन्न पाणी तोची देतो, प्रेमी सर्व सांभाळतो. काय की म्हणतो, कशाचा देव आणि कोणी पाहिला देव? पाहण्यासाठी जी दृष्टी लागते ती आहे का आपल्याकडे? देवाची जो निंदा करी, जो आशाबद्ध अघोरी, जो संत संग न करी तो तमोगुण. संताची संगत नाही, चांगल्याची संगत नाही, हा दुर्जनाची संगती तो करतो. हे सर्व झाले जे तमोगुण आहे. खाऊन येते खाणारा, पिऊन येते पिणारा, करून येते करवणारा. जे करू नये म्हटलं दुर्जनाची संगत तो पहिले करणार, जे करा म्हटलं संत कधीच नाही करणार. हे सर्व जे आहे तमोगुणाचे लक्षण. तम म्हणजे काय? नरकाची केवळ, नरकाला जातो. रजगुणाचे लक्षण थोडक्यामध्ये सांगितल्या जातात. दुधाची चाळे गाईचे सेवन. दुधाची चाळे गाईचे सेवन. दुधाची चाळे गाईचे सेवन. चाळे गाईचे सेवन. आंब्याचे पालन फळा लागे. आंब्याचे पालन फळा लागे. आंब्याचे पालन फळा लागे. दुधाची चाळे गाईचे सेवन, आंब्याचे पाळण फळा लागे. द्राक्षाची मुळा, दुधाची घागरी, समर्थाचे घरी आमंत्रणे. बहिणी म्हणे ऐसी क्रिया जयापासे, ज्ञान तयापासे नये कदा. दुधाची चाळे गाईचे सेवन. जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंत तिला चारा पाणी दिलं. आता दूध देणार नाही म्हटलं
की ज्या गायीनं आईसारखं आपलं पोषण केलं, पालन केलं, गाईचं दूध आणि आईचं दूध समान असतं. एखाद्याची आई वाढली तर त्याला खुशाल गाईचं दूध द्यायचंय, गावरान गाय. गायीचा असा कोणता भाग आहे की तो व्यर्थ जातो? सर्वच उपयोगाचे. शेण असेल, गोमूत्र असेल, दुधापासून बनलेलं दही असेल, ताक असेल, लोणी असेल, तूप असेल, असं सर्व जीवन जे गाय आपल्याला देते. गायीमध्ये अनेक देवी देवतांचा निवास सांगितलेला आहे. तिची सेवा कुठपर्यंत की जोपर्यंत दूध देते, नाही कसायकडे. आईवडिलांची संपत्ती जोपर्यंत आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत त्यांची थोडी बहुत सेवा करतो. बरेचसे असे रडतात, सांगतात की बाबाजी आम्हाला काय दुर्बुद्धी सुचली, आम्ही त्याच्या नावावर करून दिलं आणि जेव्हापासून त्याच्या नावावर करून दिलं तेव्हापासून आमची दुर्दशा मांडली, आमच्या मरणाचीच वाट पाहतोय, खूप त्रास देतोय. म्हणतोय की कुठेतरी वृद्धाश्रमाकडे तुम्हाला पोहोचून द्यायचंय. दुधाची चाडे गायीचे सेवन, आंब्याचे पालन फळा लागे, द्राक्षाची मुळा दुधाची घागरी, समर्थाचे घरी आमंत्रणे. फळासाठी दूध म्हणजे पाण्यापेक्षा दूध जास्त खर्च असतो. म्हणजे किती खर्च करेल, कुठं जिथून काही मिळणार आहे तिथं. समर्थाचे घरी आमंत्रणे. समर्थ श्रीमंत काहीतरी आपल्याला देतील, मदत करतील, गरीबाला नाही. त्यांनी भीक मागायला आले तरी त्यांना काढून देतील. आणि ज्यांना आवश्यकता नाही त्यांच्याकडे वारंवार चक्र निमंत्रण, यावं कसं काही. त्यांची खायची इच्छा नाही, यायची इच्छा नाही, परंतु त्यांच्याकडे. बहिणी म्हणे ऐशी क्रिया जयापासी, ज्ञान तयापासी नाही कदा. त्याला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. सांगायचं तात्पर्य, सर्वात अधम कोणता? तमोगुण. खाऊन येते खाणारा, पिऊन येते पिणारा, करून येते कर्म करणारा आणि पशुच्या, पक्षाच्या, वृक्षाच्या, जीवजंतूच्या गतीला. दुसरा रजोगुण, स्वार्थ वश होऊन फक्त कर्म करतो, असा रजोगुण. बहिणी म्हणे ऐसा साधील तो जरी, सत्व तो अंतरी प्रवेशेल. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. रात्रंदिवस परमार्थ करायचा असेल तर त्याच्यासाठी पाहिजे सत्व, जो परम सुखकारी, जो आनंदाची लहरी, देवोनिया निवारी जन्म मृत्यू. जिवंतपणे सुखाची, आनंदाची, मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती. जो परम सुखकारी, जो आनंदाची लहरी, देवोनिया निवारी जन्म मृत्यू, जो अज्ञानाचा शेवट, जो पुण्याचे मूळपीठ, जयाचे ने सापडे वाट परलोकाची. ईश्वरी प्रेमाधिक, प्रपंच संपत्ती लौकिक,
सदा सन्निध विवेक तो सत्व गुण, ज्यांचा जो विवेक असतो. धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान, धनदान करतो, वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, उदक म्हणजे पाणीदान करतो. करे ब्राह्मण संतर्पण तो सत्व गुण. आणि विशेष म्हणजे कधी कधी हे दान फलाच्या अपेक्षा नाही केल्या जातं, तो सत्वगुणी असतोच असं नाही. परंतु निश्चित जे सत्वगुणाचे लक्षण शांती, क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. शांती, क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. जिथं शांती आहे, क्षमा आहे, दया आहे, शांती, क्षमा आणि दया, निश्चय उपजे जया, सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे, केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. एका भगवंतासाठी, दुसरं काही कारण नाही. तू ना मिले तो हम जोगी बन जाएगे असं नाही. खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही म्हणून घरदार सोडलं असंही नाही. एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे, केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण. जेणे जिंकिली रसना, ही रसना जिंकली पाहिजे, जिभेवर ते नियंत्रण ठेवलं पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे जे विषय आपल्या अधीन केले पाहिजे. जेणे जिंकिली रसना, तृप्त जयाची वासना, जयास नाही कामना तो सत्वगुण. संत कृप होय जयास, संत कृपा होय जयास, तेने उद्धरिला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुणे. तो केवळ ईश्वराचा अंश. कोणता? संत कृपा होय जयास, तेने उद्धरिला वंश. तो ईश्वराचा अंश सत्वगुणे. सांगायचं तात्पर्य, सत्वगुण ज्यांच्यामध्ये असतो तो, त्यांचे लक्षण संताची संगती सद्गुरु सेवन. संताची संगती सद्गुरु सेवन. संताची संगती सद्गुरु सेवन. संतांची संगती सद्गुरु सेवन. नाही दुजे पण जयामध्ये, नाही तुझे पण दयामध्ये, नाही तुझे पण दयामध्ये. संताची संगती सद्गुरु सेवन, नाही दुजे पण जयामध्ये.
वैराग्य वर्तत प्रपंचाच्या साक्षी आलियाचे रक्षी चित्त जोका. बहिणी म्हणे ऐसा स्वर्गा जाय नर आणि आत्मज्ञान शूर जाय मोक्ष. सांगायचं तात्पर्य आताच्या ठिकाणी सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांचे लक्षण सांगितले. थोडक्यामध्ये तम म्हणजे काय? नरकची केवळ. सात्वे निमाल्या सात्विक ते पावती स्वर्गलोक. रजोगुण निमाल्या देख त्या मनुष्यलोक मानवा. अंती वाढवणे तमा देख तमोगुणी निमाल्या देख ते भोगती महान नरक दुःखदायक दारुण. अपेक्षा ही आहे की सर्वात पहिलं जसं 2 चरणामध्ये सांगितलं, स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे फलाशा सोडून नहम कर्तव्यता मोक्ष तो आयता तेथे असे. स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता जो कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर मी करतो माझ्यामुळं झालं मी होतो म्हणून झालं असं न करता तोच करता आणि तोच करविता शरण तुला रे भगवंता असा जीवात्मा मुक्त होतो. असं आपण मुक्त नाहीच होऊ शकले तर स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व बहिणी म्हणे ऐसा साधिल तो जरी सत्वतो अंतरी प्रवेशल. सत्वगुण काय, रजोगुण काय, तमोगुण काय, थोडक्यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयास केला. सात्वे निमाल्या सात्विक ते पावती स्वर्गलोक. रजोगुण निमाल्या देख त्या मनुष्य लोक मानवा. अंती वाढवणे तमा देख तमोगुणी निमाल्या देख ते भोगती महानरक दुःखदायक दारुण. म्हणून नरकाला आपण जाऊ नये. नरकानंतर पशुच्या पक्षाच्या वृक्षाच्या जीवजंतूच्या गतीला आपण जाऊ नये. त्याच्यासाठी आपल्यामध्ये सत्वगुण आला पाहिजे. बहिणी म्हणे ऐसा साधेल तो जरी सत्वतो अंतरी प्रवेशल. आता सत्वगुण कशामुळे येईल थोडक्यामध्ये सांगितलं परत एकदा. स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व. बहिणी म्हणे ऐसा साधेल तो दोरी सत्वतो अंतरी प्रवेशल. कशामुळं? स्वधर्माचरण आपुलाले वर्ण. आपल्या वर्ण आश्रम धर्माप्रमाणे काही कर्तव्य आहे. आईवडिलांची सेवा केलीच पाहिजे. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव. तो का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आईवडिलांची सेवा केलीच पाहिजे. पत्नीचा सांभाळ केलाच गेला पाहिजे. मुलांना चांगले शिक्षण आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचे त्यांना संस्कार दिले पाहिजे. हात जोडून विनंती आहे. थोडंसं शिक्षण लागल्यास कमी द्या परंतु त्यांना चांगले धार्मिक संस्कार द्या. जसं भांगशी मातेच्या गडाजवळ गुरुकुलामध्ये 4-5 जिल्ह्यामधून 400-500 विद्यार्थी राहतात. उद्देश हा आहे की त्यांना चांगले संस्कार मिळाले पाहिजे. शिक्षण तर कुठेही मिळेल. वस्तीवर ते वस्ती शाळा सरकारनं काढलेल्या आहे. शिक्षण मिळेल संस्कार मिळेनच याची शाश्वती नाही. त्याच्यासाठी त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे. गुरुकुलामध्ये त्यांना पाठवलं पाहिजे. मुलांना मुलींना शिकवलं पाहिजे. नेहमी जसं सांगितलं जातं की मुलांना तर शिकवा परंतु एक मुलगा आणि एक मुलगी असेल दोघांना शिकवणं शक्य नसेल तर मुलगा अशिक्षित राहिला तरी चालेल परंतु मुलीला मात्र अशिक्षित राहू देऊ नका. हात जोडून विनंती आहे. कारण मुलगी जर शिकली मुली जर शिकल्या मुली जर सुसंस्कारित झाल्या आपल्या घराला आपल्या समाजाला आपल्या गावाला भागाला देशाला विश्वाला सुधारायला काही वेळ लागणार नाही. त्यांना शिकवा. स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व. जेवढे यज्ञ असेल जेवढे दान असेल तेवढे सर्वचे सर्व करा. का करा? अनेक प्रकारचे यज्ञ अनेक प्रकारचे दान आहे. प्रत्येकाचा वेगळा महिमा आहे. अनेक प्रकारचे यज्ञ आहे. द्रव्य यज्ञ तप यज्ञ योग यज्ञ स्वाध्याय यज्ञ ज्ञान यज्ञ. जसे इथे चालू होते इथं ज्ञान यज्ञ चालू होता इथं तप यज्ञ चालू होता इथं योग यज्ञ चालू होता. आणि सर्वात मोठा यज्ञ
यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराना हिमालया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की स्थावरामध्ये हिमालय माझी विभूती आहे आणि यज्ञामध्ये जप यज्ञ माझी विभूती आहे. चालू होत आहे. घरी देखील करतात. द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञान यज्ञ. यज्ञ आणि दान करी सर्व. अनेक प्रकारचे दान आहे. भूदान आहे, अन्नदान आहे, पाणीदान आहे, रक्तदान आहे, श्रमदान आहे, ज्ञानदान आहे, तिलदान आहे, स्वर्णदान आहे, देहदान आहे, कितीतरी दान आहे. प्रत्येक दानाचा वेगवेगळा महिमा आहे. एक दिवस सांगितलं होतं सर्व थोडक्यामध्ये. आज परत भूदान भूपाल, अन्नदान आनंद, पाणीदान संतोष. अनेक प्रकारचे दान आहे. प्रत्येक दानाचा वेगळा महिमा आहे. भूदान भूपाल, जो जमीनदान करतो तो राजा होतो असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. म्हणजे सकाळी जमीनदान केली की संध्याकाळी राजा होतो असं नाही. आज कांदे लावले की दुसऱ्या दिवशी चालले ट्रॅक्टर भरून मार्केटला असंही नाही. सकाळी गहू पेरले की संध्याकाळी आणले खायला असंही नाही. परंतु दानाचं, पुण्याचं, पापाचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. काही कर्माचं फळ लगेच मिळतं, काहींचं कालांतरानं मिळतं एवढं मात्र निश्चित. जसं हमाली केली की लगेच पैसे मिळतात. रोजाना गेलं की 8 दिवसाला, बाजार दिवशी घेऊन जमतात. महिन्यानंतर पगार मिळतो. क्लास 1 ऑफिसर जरी असेल, गव्हर्नमेंट सरकार त्यांना 1 पैसा देखील देत नाही जोपर्यंत महिना पूर्ण होत नाही. महिन्यानंतर पगार मिळतो. वर्षानंतर वर्षासन किंवा बोनस मिळतं. आई मिळाली, वडील मिळाले. कशामुळं? पूर्वजन्मीच्या प्रारब्धामुळं, संचितामुळं, कर्मामुळं. या जन्माच्या नाही, मागच्या जन्मीच्या. बघा काहींना कशी मिळाली. श्रीमंत, जन्मताच गाडी तयार आहे, बंगला तयार आहे, लाख रुपये बँकेमध्ये पडले, काहीच करायची गरज नाही. तयार आहे बंगला, गाडी तयार आहे, लाख रुपये बँकेमध्ये पडले, जन्मताच तयार आहे. आणि काहींना मिळाले दरिद्री, खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही, अन्न पाणी करत मरतात. सांगायचं तात्पर्य की या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अनेक प्रकारचे दान आहे. भूदान भूपाल, जमीनदान राजा झालंच पाहिजे, परंतु कमीत कमी इस दुनिया में आकर कर लीजिए 2 काम, देने को अन्नदान और लेने को हरि नाम. भगवंताचं नाम घ्या, अन्नदान करा. जसं मातेच्या गडाजवळ जे गुरुकुल आहे त्याच्यामध्ये तर अनेक धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी कायमस्वरूपी अन्नदान योजनेमध्ये भाग घेतलेला आहे. जसं सांगितलं गेलं की 1 लाख रुपये जर आश्रमाच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा केले तर 1 लाखाच्या व्याजातून नेहमीच अन्नदान चालू राहील. देणारे असो अगर नसो, आम्ही असो अगर नसो, कारण ते पैसे खर्च न करता बँकेमध्ये ठेवले जातात. आणि त्यांचं जे व्याज येतं तर त्या व्याजात फक्त खर्च केलं जातं. म्हणजे मुद्दल 1 लाख रुपये तशीच राहणार आहे आणि 1 लाखाच्या व्याजा रकमेवर ते जे व्याज येणार आहे ते व्याज फक्त अन्नदानासाठी दरवर्षी खर्च करणार आहे. 365 दिवस तर काही गुरुकुल चालू राहत नाही, परंतु जितके दिवस राहतात तिथपर्यंत त्या गुरुकुलांच्या मुलांना साधू संत येतात भारतवर्षामध्ये. त्यांना आपल्या खर्चानं बरेचसे लोक येतात, आपल्या खर्चानं चालले जातात. श्रमदान मात्र दिवसभर करतात. त्या धर्मात्मा पुण्यात्मासाठी कायमस्वरूपी अन्नदान योजना सुरू केली. म्हणजे 1 लाख रुपये भरले तर 1 लाखाच्या व्याजातून नेहमी अन्नदान चालू राहणार आहे. असं ऐकल्यानंतर काही धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी मनानं श्रीमंत आहे, धनानं गरीब आहे, झोपडीमध्ये राहतात, मोलमजुरी करतात. त्यांनी आम्हाला विचारलं की बाबाजी, आपण जे सांगितलं ना
की 1,00,000 रुपये जर भरले तर 1,00,000च्या व्याजातून नेहमी अन्नदान चालू राहणार आहे, आम्ही अस्वागन नसो. तेव्हा आमची इच्छा आहे की आमच्या मुलाबाळासाठी तर आम्ही करतोच, केलंच पाहिजे, आमचं कर्तव्य आहे. परंतु जे 4-500 विद्यार्थी 4-5 जिल्ह्यामधून राहतात त्यांच्यासाठी देखील कायमस्वरूपी अन्नदान योजनामध्ये भाग घ्यायचा आमचा विचार आहे. 1,00,000 रुपये जर भरले तर 1,00,000च्या व्याजातून नेहमी अन्नदान चालू राहणार आहे हे आम्हाला कळालं. परंतु एकही कळालंच नाही. म्हटलं काय नाही कळालं? म्हटले की 1,00,000 रुपये म्हणजे किती रुपये ते काही कळालंच नाही. गरीब आहे, धनानं बरं का, मनानं श्रीमंत आहे, मोलमजुरी करतात, तरी इच्छा आहे. मग त्यांना सांगितलं की 1,00,000 रुपयाचा विचार करण्याचं तुम्ही सोडून द्या. किती रुपये जमवले म्हणजे 1,00,000 रुपये होतात ते सर्व विचार तुम्ही सोडून द्या. आपल्या मुलाबाळासाठी तर करतोच, परंतु हे जी मुलं राहतात, मुलं देवाघरची फुलं असं म्हणतात. कारण त्या ठिकाणी पुण्यात्मांचे पुण्यवान मुलं राहतात. पाप्याचे मुलं तिथं राहत नाही, कारण ते राहू देत नाही, आणि पापी मुलं राहत नाही. काही मुलांची राहण्याची इच्छा असते, पण त्यांचे पालक त्यांना काही दिवस राहिले की घेऊन जातात. त्यांना जर विचारलं इथं काय अडचण आहे तर म्हणते अडचण तर काहीच नाही, परंतु इथं आल्यापासून आम्हाला घरी करमत नाही. करमत नाही कारण सांगून ते घेऊन जातात. काहींची इच्छा असते की शिक्षणासोबत संस्कार मिळाले पाहिजे. घरची परिस्थिती चांगली असून देखील त्यांची इच्छा असते की मुलांनी इथं राहिलं पाहिजे, पण मुलं राहत नाही. त्यांना जर विचारलं इथं का बरं राहत नाही, काय अडचण आहे का काही, तेव्हा अडचण काहीच नाही, पण करमतच नाही. करमत नाही का हे कारण सांगून ते चालले जातात. सांगायचं तात्पर्य इथं असेच मुलं राहतात की ज्यांचं आणि ज्यांच्या आईवडिलांचं पुण्य आहे. अशा पुण्यात्मांच्या पुण्यवान मुलांना आपण किती देऊ शकतात महिन्याला, असं त्यांना विचारलं. ते म्हटलं की 4-5 रुपयात ते सहज. जसं मराठवाड्या भागामध्ये कापूस वेचतात, नाशिक आदी भागामध्ये कांदे लावतात, मजुरी दिवसाची किती मिळते माहिती आहे. ते म्हणले 4-5 रुपये. म्हटलं त्यांना, म्हणजे ठीक आहे 4-5 रुपये. 400-500 रुपये, 500 रुपये जिथं जमा करता येईल तिथं ते जमा करतात. पोस्टामध्ये, बचत गटामध्ये, बँकेमध्ये. वर्ष संपल्यानंतर वर्षाचे होतात 6,000 रुपये. 1,000 रुपये ते भाड्यासाठी वापरतात, कारण जे अन्नदान करतात दुपारा त्यांच्या हस्ते आरती असते, म्हणून 1,000 रुपये ते भाड्यासाठी वापरतात. राहिले 5,000 रुपये. 5,000 रुपये का होईना ते भरतात. आणि ज्या वर्षी 1-2 वर्षांतर, 10-15 वर्षांतर, 20-30 वर्षांतर जेव्हाही त्यांचे 1,00,000 रुपये होतील, त्याच्यानंतर 1 पैसा नाही भरला तरी 1,00,000च्या व्याजातून नेहमी अन्नदान चालू राहील. असं कळल्यानंतर अनेक धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी त्या कायमस्वरूपी अन्नदान योजनेमध्ये भाग घेतला. कदाचित काही वर्षानंतर त्याच्यामध्ये लाभ घेण्याची संधी आपल्याला राहणार नाही, मिळणार नाही. गोसेवेसाठी जसं सांगितलं गेलं की अशी मर्यादा आहे की दररोज आपण अमृत भोजन केलं पाहिजे. अमृत भोजन म्हणजे काय करायचं, आपण कमवते असाल तर घरी आल्यानंतर छोटे छोटे मुलं मुली तर जेव्हा भूक लागली तेव्हा जेवून घेतात. आपले आईवडील जेवले का नाही बघायचं, नसेल जेवले तर त्यांना अगोदर जेवू घालायचं आणि नंतर शेवटी आपण जेवायचं. परंतु आपल्या मुखामध्ये घास घालण्याच्या पूर्वी गोघास, गाईच्या मुखामध्ये एक घास तरी गेला पाहिजे, नंतर आपण जेवायचं. त्याला अमृत भोजन म्हणतात. मृत्यूनंतर तो अमृत तत्वाला प्राप्त होतो. म्हणून ज्या 60-70 गायी आहे
गोशाळेमध्ये मातेच्या गडाजवळ. उद्देश आहे की गोमातेची सेवा घडली पाहिजे आणि या मुलांना कसल्या प्रकारचं व्यसन असता कामा नाही. निर्व्यसनी समाज झाला पाहिजे म्हणून त्यांना इथं चहा दिला जात नाही. चहाचं देखील एक व्यसन आहे. म्हणून त्यांना गावरान गाईचं दूध दिलं जातं. त्या गाईंचं दूध विकलं जात नाही, ते फक्त मुलांना दिलं जातं. सोट्यामध्ये समजा विकलंच तर त्याच्यापासून फक्त त्यांना ढेप आधी, चारा आधी तो आणला जातो. परंतु वर्षभर त्यांचं दूध विकल्या जात नाही. त्याच्यामुळं त्या गायींची सेवा व्हावी. आपल्या गावातून दररोज आपण चारा पाठवू शकत नाही त्या गायींना, मुलांसाठी दूध पाठवू शकत नाही. त्याच्यासाठी बऱ्याचशा धर्मात्मांनी, पुण्यात्मांनी आपल्या घरामध्ये गोदान पात्र ठेवले. त्याच्यामध्ये 1 रुपया कमीत कमी ते टाकतात. वर्षाचे होतात 365 रुपये. या ठिकाणी पोचवून देतात, पावती घेतात. आम्हाला असं वाटलं होतं की 365 रुपये त्याच्यामध्ये मिळतील दररोज 1 रुपयाप्रमाणे. परंतु बऱ्याचशा गोदान पात्रामध्ये 365 रुपये आढळून येत नाही. 500, 1100, 2100 आणि अशा प्रकारे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देखील या धर्मात्मांच्या, पुण्यात म्हणजे आपल्या सर्वांच्या त्या गायीच्या सेवेसाठी दिलेल्या 1 रुपयापासून गायीची सेवा घडते आणि मुलांना अप्रत्यक्ष रूपे दूध मिळतं. सांगायचं तात्पर्य की संतांची सेवा असेल, त्याच्यासाठी दान असेल, गायीच्या सेवेसाठी दान असेल, मुलांच्या सेवेसाठी दान असेल, असं अनेक प्रकारचं दान, त्याची संधी या ठिकाणी धर्मात्मांना, पुण्यात्मांना मिळते. उद्देश आहे की स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व बहिणी म्हणे ऐसा साधिल तो जरी सत्वतो अंतरी प्रवेश. म्हणून उद्देश तर हा आहे. कोणता? की स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे फलाशा सोडून नहम कर्तव्यता मोक्षत्व वाईता तेथे असे आपण मुक्त होऊन जा. नाहीच मुक्त होऊ शकले तर कमीत कमी स्वधर्माचरण आपुलाले वर्ण यज्ञ आणि दान करी सर्व बहिणी म्हणे ऐसा साधील तो जरी सत्वतो अंतरी प्रवेशल. म्हणून सत्वगुण आला पाहिजे. त्याच्यासाठी सत्वगुण येण्यासाठी जे स्नान संध्या जप ते तर केलंच पाहिजे आणि कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य कर्म आपण केलं पाहिजे. म्हणून बरेचसे धर्मात्मा, पुण्यात्मा की नैमित्तिक अनुष्ठानाच्या निमित्तानं नित्य अनुष्ठान कसं करायचं हे जाणून घेतात. म्हणून ते जाणून घेतलं पाहिजे. हे सर्व केल्यानंतर, कर्म केल्यानंतर जो असं कर्म करतो त्याच्या मुखाकडे परमात्मा पाहत राहतो. मागण्याची असं पाही मुखाकडे, चिंतेल रोकडे मनोरथ, हा काहीतरी मागेल आणि मी त्याला देईन. परंतु जो भगवंताचा भक्त असतो तो काही मागत नाही. मागणे नाही सर्वथा हा नियम माझ्यानेच बघता. मरोपर मागू नये अपने तन के काज, परमार्थ के कारणे मोहीन अभिलाष. परमार्थासाठी सर्वजन हित आहे, सर्वजन सुखाय कार्यासाठी लाज लज्जा सोडून मागितलं पाहिजे. बऱ्याचशा अनुष्ठानाच्या सांगतेच्या निमित्तानं असं लक्षात आलं की काही काही माता मावल्या, ईश्वरानं सर्व काही दिलेलं आहे, सर्व काही दिलेलं. कुणाच्या समोर हात पसरण्याची जीवनामध्ये त्यांना कधी पाळी आली नाही, तरी परंतु आपला पदर पसरतात. जे सत्संगाला बसलेले त्यांच्यामध्ये फिरतात. कारण त्यांना माहीत झालंय की मरो पर मागू नये आपणे तनके काज. मरून जावं परंतु आपल्या पोटासाठी, आपल्या हितास, आपल्या संसारासाठी काही मागू नये. मरून जावं नाही, मागू.
जो न मागे काही कोणाशी तोची आवडतो देवाशी. बिलकुल मागू नये. हा पण परमार्थ के कारणे मोहीन आविला सर्व जनिताय सर्वजन सुखाय कार्यासाठी लाज लज्जा सोडून आपण मागितलं पाहिजे. जसं गाईच्या सेवेसाठी, मुलांच्या सेवेसाठी, साधू संतांच्या सेवेसाठी मागायला काही हरकत नाही. तो तर तरतो, अनेकांना तारून नेतो. म्हणून आपण तरुण जगाला तारायचं असेल तर त्याच्यासाठी आपण भगवंताकडे एकच प्रार्थना केली पाहिजे. भगवंताकडे धन, द्रव्य, ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा मागू नका. तर काय मागा? कारण किती धन मागितलं तर धन आपल्याला सोडून चाललं जाईल. आता काही म्हणते ठीक आहे, वृद्धावस्थेमध्ये धन आम्हाला सोडून चाललं जाईल, परंतु आमचा बंगला किंवा आमचे घर आम्हाला कसं काय सोडून जाईल? बंगला किंवा घर आपल्याला सोडून नाही गेलं तर बंगल्याला आणि घराला सोडून आपल्याला जावं लागेल. तरी काही म्हणतीनच मी तर नाहीच जाणार. 4 जण उचलतीन घेऊनच जातील. म्हणते आता कशाला ठेवायचं, वास सुटायला उचला आता. म्हणून ते मागू नका. संतांनी जे मागितलं ते मागा. संतांनी काय मागितलं? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकच मागितलं, संताची या सेवा कैसा परीला हो, नामाचा आठो कैसा राहे, हेची थोर चिंता लागली मनासे, निजता निद्रेसी लागे डोळा. जेवता जेवणे लागे गोड धड, वाटते कबड विषय सुख, ऐशिया संकटे पाव कृपानिधी, आणि लावे संतपदी प्रेम भावे. हे प्रभू, आम्हाला संताची संगती मिळाली पाहिजे. धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, सद्गती कशी होते, दुर्गती कशी होते, चोऱ्या केल्यानंतर कशी दुर्गती होते, दान केल्यानंतर कशी सद्गती होते, हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि रात्रंदिवस तुझं नामस्मरण आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणून प्रभू अशी कृपा कर. अब प्रभु कृपा करहो यही भांति, सबत जी भजन करहो दिन राति, जयति शिवा शिव जानकी राम, 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 गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम, गौरी शंकर सीताराम, जय रघुनंदन जय सिया राम, ब्रज गोपी प्रिय राधेश्याम, जय रघुनंदन जय सिया राम, ब्रज गोपी प्रिय राधेश्याम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, श्री राम जय जय राम, जय मारुद्र जय हनुमान, श्री राम जय जय राम, जय मारुद्र जय हनुमान, विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय
शिव शंकर भोलेनाथ। विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ। विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ। विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ, जय शिव शंकर भोलेनाथ। दुर्गति नाशिनी दुर्गा माँ, काल विनाशिनी काली माँ। दुर्गति नाशिनी दुर्गा माँ, काल विनाशिनी काली माँ। आदि शक्ति भवानी माँ, भव भय भंग शिभांग माँ। आदि शक्ति भवानी माँ, भव भय भंग शिभांग माँ। भव भय नाशिनी भांग माँ, भव भय नाशिनी भांग माँ। भव भय नाशिनी भांग माँ, भव भय नाशिनी भांग माँ। भव भय नाशिनी भांग माँ, भव भय नाशिनी भांग माँ। भव भय नाशिनी भांग माँ, भव भय नाशिनी भांग माँ। नमः पार्वती पतये हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। पुंडलिकावरदेव हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। भांगसी माता की जय। नागेश्वर भगवान की जय। पशुपतेश्वर भगवान की जय। महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरि महाराज की जय।